लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की आता यांची जी ट्रिप आहे ती कॅन्सल झालेली असते, कारण तिकडे काही पॉलिटिकल इश्यू झालेले असतात, त्यामुळे यांना तिकडे जाता येत नसतं। मग आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या हे सगळेच जण त्यांच्या फार्म हाऊसच्या जवळ आलेले असतात आणि आता ते त्यांच्या फार्म हाऊसवरती येतात आणि फार्म हाऊसवरती आता ते आपण एन्जॉय करायचं, छान मजा करायची, राहायचं असं सगळं ठरवतात। आता ठरवल्याप्रमाणे पार्थ, नंदिनी, काव्या, जीवा सगळे फार्म हाऊसवर उतरतात आणि आता छान ते मस्त निवांत मजा करायचं ठरवतात। वसवात्या आणि रम्यासुद्धा तिथेच असतात आणि वसवात्या आणि रम्याने आता त्यांना हवे असलेले सगळे पुरावे मिळवलेले सुद्धा असतात, पण जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या कोणालाही न कळता वसवात्या आणि रम्या बरोबर तिकडनं पळ काढून निघून जातात। आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांपैकी कोणालाही ही गोष्ट कळतच नाही की वसवात्या आणि रम्या ह्या ठिकाणी आल्या होत्या। त्यांना ही गोष्ट माहीतच नसते की इथे वसवात्या आणि रम्या येऊन गेल्यात, त्यामुळे ते मात्र चौघंजणं मस्त निवांत मज्जा करतात, एन्जॉय करतात। आणि आता पार्थबरोबर बऱ्यापैकी वेळ घालवल्यानंतर काव्याने ठरवलेलं असतं की आता एकदा का आम्ही लोक परत गेलो की मी पार्थना सगळं काही माझ्या मनातलं खरं सांगून टाकणार आहे। मी त्यांना सांगणार आहे की हळूहळू का होईना पण देशमुख मी तुमच्यामध्ये गुंतत चाललेली आहे आणि आता मला तुमच्यापासून डिवोर्स वगैरे काहीही नको आहे, उलट मला आता कायमस्वरूपी तुमच्याबरोबरच राहायचं आहे। काव्याला आता आठवतो तो दिवस ज्या दिवशी काव्या पार्थला म्हणत होती, देशमुख अहो या सगळ्यामध्ये आपली सगळ्यांचीच घुसमट होती, नको त्या बंधनात अडकण्यापेक्षा आपण सुजान आहोत, साक्षर आहोत, आपण सगळेजण आपली सुटका, आपली मुक्तता करून घेऊ शकतो या सगळ्यातनं। पण त्यावेळी पार्थने काव्याला समजावलं होतं की नाही, आपल्याला असं करायचं नाही आहे, कारण आपण फक्त आपला विचार करून चालणार नाही, तर आता आपल्याला आपल्याबरोबर आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि हे डिवोर्स घेऊन मोकळं होणं म्हणजे आपण आपल्या कुटुंबाच्या अब्रूचा कचरा करण्यासारखं आहे। काव्य विचार करते, खरंच एक तो दिवस होता ज्या दिवशी मला पार्थबरोबर राहायचंच नव्हतं, मला त्यांच्यापासून वेगळं व्हायचं होतं आणि आजचा एक हा दिवस आहे ज्या दिवशी मला स्वतःहून पार्थबरोबर राहण्याची इच्छा आहे। खरंच पार्थने माझ्यामध्ये किती मोठा ड्रास्टिक आणि पॉझिटिव्ह चेंज घडवून आणलं। पार्थमुळे आज माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडला आहे, त्यांच्यामुळे माझ्या स्वभावात किती फरक पडला आहे। पूर्वी सतत मी कोणावर तरी चिडायचे, रागवायचे, लोकांशी भांडायचे, त्रागा करायचे, पण हल्ली मी ते सगळं बंद केलं, खूप सुधारली आहे मी। लोकांबरोबर समजून वागते, लोकांना समजून घेते, लोकांना समजून सांगते। कोणी काही बोललं पटकन तर मी पटकन ओव्हर रिॲक्ट होत नाही, उलट त्याला समजून सांगते की हे असं नाही तर हे तसं आहे, हे तसं नाही तर हे असं आहे। हे सगळं घडू शकलं ते म्हणजे फक्त आणि फक्त पार्थमुळेच माझ्यामध्ये हा एवढा मोठा पॉझिटिव्ह बदल झाला आहे। या सगळ्याला पार्थ जबाबदार आहे। खरंच आता एकदा का आम्ही घरी गेलो की मी पार्थना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल, आमच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगून टाकेन आणि मग आम्ही नव्याने आमच्या आयुष्याला सुरुवात करू, नवीन संसार होईल माझा सुरू, नवीन सगळं। इतक्यात त्या ठिकाणी खोलीत पार्थ आलेला असतो। आता पार्थ बघतो की काव्या कुठल्या तरी गहन विचारात बुडलेली आहे। पार्थ आता काव्याच्या जवळ येतो आणि तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्यावेळी काव्या मात्र पार्थला स्वतःच्या जवळ येऊ देत नाही। तिने ठरवलेलं असतं की जोवर आपण पार्थला सगळं खरं सांगत नाही आपल्याबद्दल आणि जीवाबद्दल, तोपर्यंत पार्थबरोबर कुठल्याही पद्धतीने पुढे जायचं नाही, कारण तिला पार्थची फसवणूक करायची नसते। तर आता पार्थ तिला विचारतो, काय झालं काव्या, तुम्ही मला सिग्नल तर देताय, मी तुम्हाला ग्रीन फ्लॅग दाखवलेला, तुम्ही एक्सेप्टसुद्धा केला आहे, पण मग नेमका प्रॉब्लेम काय आहे, तुमची गाडी कुठे अडकली आहे, मी तुमच्या जवळ आलेलं किंवा तुमच्यासोबत असलेलं तुम्हाला आवडत नाही का, नको आहे का तुम्हाला हे सगळं? तसं असेल तर प्लीज तुम्ही माझ्याशी स्पष्टपणे बोलू शकता, मी पुन्हा तसं। त्यावर काव्या म्हणते, नाही देशमुख, तसं काहीही नाही आहे, एक गोष्ट अशी आहे जी मला तुम्हाला सांगायची, जी मला तुमच्याशी बोलायची। एकदा का आपण इकडनं घरी परत गेलो का मी ती गोष्ट स्वतःहून तुमच्याबरोबर बोलेन, शेअर करेन आणि त्यानंतर मग आयुष्यभरासाठी आपण दोघंजणं कायम एकत्रच असणार आहोत। आता हे ऐकून पार्थ विचारतो, कुठली गोष्ट आहे ती? त्यावर काव्य म्हणते, देशमुख इथे आपण मजा करण्यासाठी आलो, इथे हा सिरियस विषय नको,
आपण घरी गेलो की निवांत आपल्या घरात बसून या विषयावरती बोलू आणि मग सगळं सॉल्व्ह होईल आणि त्यानंतर आपल्या पुढच्या आयुष्याला काय कलाटणी द्यायची हा निर्णयसुद्धा सर्वस्वी तुमचा असेल. तुम्ही जे बोलाल आणि जे ठरवाल ते मला मंजूर असेल. त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आहे तर नक्की त्यामागे काहीतरी धोरण असेल किंवा ते योग्यच असेल. त्यामुळे तुम्ही जसं म्हणाल, जे म्हणाल ते आणि तसंच होईल. आता पार्थने हे असं म्हटल्यावर काव्याला बरं वाटतं. काव्या म्हणते, ठीक आहे, मग आता जाऊया बाहेर. जीवा आणि नंदिनीताई वाट बघत असतील आपली. त्याबरोबर मग आता पार्थ आणि काव्या बाहेर आलेले असतात. पार्थ काव्या बाहेर येतात, छान मजा मस्ती करतात. ते आता गेम वगैरे खेळत असतात. तर आता पार्थवरती आता डाव आलेला असतो. तर काव्या ही पार्थला म्हणते की तुम्ही माझ्याबरोबर डान्स करायचा, ही तुमची शिक्षा. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो चालेल आणि मग पार्थ आणि काव्या दोघंजणं छान डान्स करतात एका रोमॅन्टिक गाण्यावरती. तू पहावं मी लपावं मन होई का बावरं. त्यानंतर मग आता जीवा आणि नंदिनीसुद्धा मस्त डान्स करतात. सगळं अगदी छान होतं. मस्त सगळं छान एन्जॉय वगैरे करून ते लोक पुन्हा एकदा त्यांच्या घरी परत आलेले असतात. घरी आल्यावर पार्थ म्हणतो 16 डिसेंबर आज आहे, आपल्याला पार्टी करायची आहे, लक्षात आहे ना सगळ्यांच्या. त्यावर काव्या म्हणते हो हो देशमुख, लक्षात आहे लक्षात आहे, सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि मग आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं की पार्टीचा मेन्यू हा मस्त काहीतरी असला पाहिजे, एकदम झुमलास्टिक. मग आता जीवा म्हणतो की मी ठरवू का मेन्यू. त्यावर नंदिनी म्हणते नाही, आता पार्टी करण्याआधी जे डेस्टिनी ठरवायचं होतं फिरायला जाण्याचं ते तुम्ही ठरवलं होतं का नाही, त्याच्यात तुम्ही गोंधळ घातला होता ना, मग आता मेन्यू आम्ही ठरवणार. मग आता पार्थ म्हणतो पार्टीची सगळी अरेंजमेंट मी करतो, तुम्ही तिघांनीही राहू द्या. त्याबरोबर मग आता पार्थने स्वतःहून सगळी जबाबदारी एक्सेप्ट केलेली असते. तर मग पार्थ हा विचार करतो की मेन्यू तर नंदिनी आणि काव्याच्या आवडीचा घेऊया, तो म्हणजे पाणीपुरी. त्यांना पाणीपुरी प्रचंड आवडते दोघी बहिणींना. मग आता दुसरं काय बरं, असं काहीतरी वेगळं आणि स्पेशल केलं पाहिजे ना, ज्यामुळे काव्याला खूप भारी वाटलं पाहिजे. पण असं काय वेगळं आणि स्पेशल करता येईल की ज्यामुळे काव्याला भारी वाटेल. काय बरं असं करता येईल, आता असा विचार पार्थ करत असतो. पार्थ विचारांमध्ये गुंतून गेलेला असतो, मग्न झालेला असतो. आणि त्याचवेळी पार्थला एक सर्वोत्तम आयडिया सुचते. ती म्हणजे त्यांच्या खोलीत असलेल्या त्यांच्या ड्रेसिंग टेबलजवळचा आता त्यांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो. पार्थ आठवतो त्यांचं लग्न आणि त्याच्या लक्षात येतं की जेव्हा हे लग्न झालं होतं तेव्हा काव्याच काय मी सुद्धा, आम्ही दोघंही फारसे खुश नव्हतो. काव्याला हे लग्न नकोच होतं पहिल्यापासून, पण हळूहळू पुढे जाऊन मी हे सगळं एक्सेप्ट केलं. आता हळूहळू त्यांनीसुद्धा हे सगळं एक्सेप्ट केलं आहे. जर लग्न एक्सेप्ट केलं आहे तर त्या लग्नाच्या आठवणीच त्यांच्या जुन्या ताज्या करतो, म्हणजे त्यांनासुद्धा त्या लग्नामध्ये सुख दिसेल. मग आता पार्थ ही गोष्ट मालिनी काकूंना विचारायचं ठरवतो, कारण तो विचार करतो आपण उगाच करायला जायचो एक आणि घडायचं काहीतरी भलतंच. मग पार्थ मालिनी काकूंकडे येतो आणि त्यांना म्हणत असतो, आई म्हणजे बघ, माझं आणि काव्याचं जेव्हा लग्न झालं तेव्हा काव्याची या लग्नासाठी अजिबात पसंती नव्हती, म्हणजे त्यांनी बळजबरीने लग्न केलं. खरं म्हणायला गेलं तर मी सुद्धा बळजबरीनेच तेव्हा लग्न केलं होतं, पण कालांतराने माझी मर्जी माझी पसंत बदलली. पण काव्याच्या बाबतीत तसं घडलं नाही. पण आता हळूहळू का होईना पण काव्याची सुद्धा या सगळ्यासाठी पसंती दिसत चालली. म्हणून मला त्यांच्या त्या आठवणी जिवंत करायच्यात. म्हणून मी उद्या आपण जी पार्टी करणार आहोत त्या पार्टीमध्ये आमच्या लग्नानंतरचे फोटो डिस्प्ले करायचे मोठ्या स्क्रीनवरती आपल्या घरातल्या, असं ठरवलं आहे. तुला काय वाटतं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे वा, खूप उत्तम आयडिया आहे पार्थ. उलट या बहाण्याने जुने क्षण ताजे होतील, तुम्हाला सगळ्यांना छान वाटेल. त्यावर पार्थ म्हणतो काव्याला आवडेल नाही. त्यावर मालिनी काकू हो नक्की आवडेल, तू कन्फर्म हे करूनच बघ असं म्हणतात. मग आता पार्थ हा लगेचच मोठ्या स्क्रीनवरती फोटो दाखवण्यासाठी त्यांचे सगळे फोटो हे एका पेनड्राईव्हमध्ये भरून घेतो आणि आता तो ते पेनड्राईव्ह बघून म्हणत असतो, काव्या, उद्या संध्याकाळी पार्टीच्या वेळी तुमच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतील. पुन्हा एकदा तुम्हाला आपलं लग्न, आपलं नातं जिथून सुरू झालं ते सगळं आठवेल.
आणि नव्याने आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करू नवरा बायको म्हणून. तर आता हे सगळं रम्याने पार्थला खोलीमध्ये बोलताना ऐकलेलं असतं. मग रम्या वसुहत्याकडे येते आणि वसुहत्याला त्या पेनड्राईव्हबद्दल आणि पार्थच्या त्या कल्पनेबद्दल सांगते. त्यावर वसुहत्या म्हणत असते, रम्या अगं हळू बोल, तुझ्या घशात काय लाऊडस्पीकर बसवला आहे का? एवढी जोराजोरात तू कशाला बोलत असते सारखी? त्यावर रम्या म्हणते, आई अगं आनंदाची गोष्ट आहे ना आपल्यासाठी. त्यावर वसुहत्या म्हणते नाही. त्यावर रम्या म्हणते, आई अगं आपण उद्या पार्थने ज्या पेनड्राईव्हमध्ये फोटो लावायचे ठरवलेत ना त्याच पेनड्राईव्हमध्ये हे सुद्धा फोटो टाकायचे. त्यावर वसुहत्या म्हणते, म्हणजे तुला त्या पेनड्राईव्हमध्ये हे फोटोसुद्धा ॲड करता येतील का रम्या? त्यावर रम्या म्हणते, अर्थात आई, फक्त ते पेनड्राईव्ह आपल्याला मिळायला हवं. वसुहत्या म्हणते, तू काही म्हणून काळजी करू नको रम्या, जर फक्त तुला तेवढं एक पेनड्राईव्ह हवं असेल ना तर ते पेनड्राईव्ह तुला मी आणून देईन. त्यानंतर मग तू त्याच्यामध्ये ते फोटो घाल आणि उद्याच्या उद्या आपण ते सगळं सत्य आणूया घरातल्या सगळ्यांसमोर. सगळ्यांना कळायलाच हवं की त्या जीवाने आणि काव्याने कशी घरातल्यांची फसवणूक केली आहे ते. एकदा का सगळ्यांचे डोळे उघडले ना की मग पार्थ कायमचा तुझाच होऊन जाईल. मग त्यानंतर सगळेजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा सगळ्यांची नजर चुकून वसुहत्या ते पेनड्राईव्ह रम्याला आणून देते आणि आता ती रम्याला सांगत असते की रम्या चल आता पटकन तुझी बुद्धी लाव आणि कसं काय करायचं ते पटापट कर. मग रम्या पटकन त्या पेनड्राईव्हमधले जे फोटो असतात त्यामध्ये आता जीवा आणि काव्याचे जे फोटो असतात ते सुद्धा घालते आणि म्हणते, आई आता पुन्हा तुझी जिम्मेदारी. आता पटकन तू हे पेनड्राईव्ह घेऊन जा आणि जिथून आणलंस तिथे ठेवून दे. वसुहत्या होकार देते आणि पटकन जाते आणि पेनड्राईव्ह तिने जिथून घेतलं होतं तिथेच ठेवते आणि म्हणू लागते की चला आता आपलं काम झालेलं आहे. आता आपण निवांत फक्त मजा बघत राहायचं. पार्थ आणि काव्या, जीवा आणि नंदिनी उद्या कसे तुटून जातील आणि उद्या कसं हे घर मोडलेलं असेल हे बघताना खूप मजा येईल रम्या. त्यावर रम्या म्हणते, आई तुला जे हवं आहे ते तू बघ, पण उद्या मी फक्त माझा पार्थ माझा होताना बघणार आहे आणि पार्थ माझा होणार आहे. याहून जास्त मला कुठल्याच गोष्टीचा आनंद नाही आहे. खरंच मी खूप खुश आहे, पण एकाच विचाराने की पार्थ उद्या माझा होणार, माझा पार्थ उद्या माझा असणार, इतकंच. बाकी मला काहीही नको आहे. दुसऱ्या दिवशी आता पार्टीची वेळ झालेली असते. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघंही जण एका जागे आलेले असतात. तर जीवा आणि नंदिनी विचारत असतात की मेन्यू काय आहे. मग पार्थ त्यांना पाणीपुरी दाखवतो. सगळे खूप खुश होतात. पाणीपुरी वगैरे सगळेजण एन्जॉय करत असतात. त्यावर वसुहत्या म्हणते, काय रे पार्थ, तू ही मोठी स्क्रीन मागवली आहेस ना तुमच्या लग्नानंतरचे फोटो डिस्प्ले करण्यासाठी, मग अजून फोटो डिस्प्ले का नाही केलेले? लाव ना लवकर फोटो. नाही म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळच्या ज्या काही आठवणी आहेत त्या बऱ्यापैकी आठवणी लक्षात राहू नये अशाच आहेत. पण जाऊ दे, आता तू एवढा ठरवलंच आहेस तर लाव. आता वसुहत्या असं कडू बोलल्यावर पार्थला राग येतो. पण काव्या म्हणते, जाऊ देत ना देशमुख, कशाला तुम्ही तुमचा मूड खराब करताय, लावा ना तुम्ही व्हिडिओ. मग पार्थ व्हिडिओ लावतो. आता त्यामध्ये पहिले तर छान छान फोटो दिसतात जे पार्थ आणि काव्याचे असतात, नंतरचे नंदिनी आणि जीवाचे असतात आणि अचानक आता त्या स्क्रीनवरती फोटो येतात ते म्हणजे जीवा आणि काव्याचे. आता जीवा आणि काव्याचे एकत्र फोटो बघून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. नंदिनी जीवाकडे बघते, काव्याकडे बघते. आता जीवा आणि काव्या खाली बघत असतात. तर नंदिनी जीवाला आणि काव्याला म्हणत असते की काय आहे हे सगळं? जीवा, काय प्रकार आहे हा? तर पार्थसुद्धा आता काव्याला म्हणत असतो, काव्या काय आहे सगळं? तुम्ही आणि जीवा शी, आता तरी तोंड उघडा, काहीतरी बोला, की असं मौन धरल्यासारखं गप्प बसणार आहात? काव्या तुमच्याशी बोलतोय मी, जीवा तुझ्याशी बोलतोय. त्यावर मग नंदिनी म्हणायला लागते की का वागलात असं? का वागलात खोटं एवढं आमच्याबरोबर? का केलीत आमची फसवणूक? जीवा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे, एखाद्या वेळी मी माझं नुकसान सहन करू शकते, पण फसवणूक नाही. तरीही तुम्ही तेच. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, प्लीज तू जरा शांत हो आणि शांतपणे पहिलं माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घे आणि मग तुला जे बोलायचं आहे ते बोल. हे बघ, तुझं आणि पार्थ दादाचं लग्न ठरण्यापूर्वीपासूनच मी काव्याला ओळखत होतो आणि ती जी मिस के होती ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, काव्याच होती. आणि माझं आणि काव्याचं 1 वर्ष अफेअर होतं. आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो आणि आम्हाला लग्नसुद्धा करायचं होतं. पण
आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही आमच्या आयुष्यात सेटल झाल्यावर घरातल्या सगळ्यांना सगळं खरं सांगणार आणि त्याआधी तुझं आणि पार्थदादाचं लग्न ठरलं. पण तुमच्या लग्नात जो काही गोंधळ झाला त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. त्यावर पार्थ म्हणतो, अच्छा चित्र बदलून गेलं म्हणून तुम्ही आमची फसवणूक केलीत का? काव्या, तुम्ही अंधारात का ठेवलंत मला? खरं का नाही बोललात? त्यावर काव्या सांगत असते, पार्थ हे बघा, मला मान्य आहे मी तुम्हाला खरं नाही सांगितलं, पण आता मी जे बोलते ते खरं आहे. माझ्यामध्ये आणि जीवामध्ये आता तसं काहीही नाही आहे. त्याबरोबर हे सगळं बघताना रम्याला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो. रम्याला वाटत असतं की वा, आता काय पार्थ हिला माफ करत नाही. पार्थ हिला हाताला धरून घराबाहेर हकलणार आणि एकदा का पार्थने यांना घराबाहेर हकललं की मग माझी चांदीच चांदी, कारण मग पार्थ फक्त माझा होणार. पार्थला त्याचं दुःख व्यक्त करण्यासाठी फक्त माझा खांदा उरणार. तर इकडे काव्या म्हणत असते, तुम्हाला कळत का नाही आहे पार्थ? अहो मी सांगते ना, मी नाही केलेली तुमची फसवणूक. अहो मी आणि जीवा आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो. आपल्या लग्नाच्या पूर्वी, आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हासुद्धा मला त्याने समजावलं की सगळ्यांना सांगून टाकूया, पण मी नाही म्हटलं. माझ्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गेलं होतं आणि त्यानंतर मी आणि जीवा एकमेकांपासून पूर्णपणे तोडले गेलो आणि आम्ही आता दोघंही मूव ऑन झालो आहे. अहो आता तो माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे. आता मी त्याच्याकडे बघणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि खरंच सांगतो आहे, आता आम्हा दोघांच्याही मनात एकमेकाबद्दल काहीसुद्धा नाही आहे. खरंच आता आम्ही दोघंजणं एकमेकांसाठी फक्त, तो माझ्या बहिणीचा नवरा म्हणून माझा जिजू आहे आणि तुमचा भाऊ म्हणून माझा दीर आहे. दॅट्स इट. इज इट इनफ? फक्त इतकंच आहे. त्याबरोबर पार्थ मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. काव्या म्हणत असते, एवढं समजून सांगूनही तुम्हाला कळत नाही आहे ना, त्यामुळे तुम्हाला मी काही खरं सांगितलं नव्हतं, कळलं तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणत असतो, जर मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्या अगोदरच तुम्ही या सर्व गोष्टी क्लिअर केल्या असत्या ना तर ते बरं झालं असतं काव्या. आता हे सांगून काहीच उपयोग नाही आहे. हे म्हणजे असं झालं, ICUमध्ये असलेल्या पेशंटला तू मरणारच आहेस रे बाबा हे कन्फर्म सांगण्यासारखं, कळलं ना? आणि तुम्ही जे वागलाय ना ते अत्यंत चुकीचं होतं आणि मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि यापुढे ना मला तुमचं काही ऐकायचं आहे, ना तुमच्याशी बोलायचं आहे, ना तुमचं तोंड बघायचं आहे, समजलं? ताबडतोब माझ्या नजरेसमोरून निघा. काव्या प्लीज निघा. त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ हो. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही जात नाही आहात ना, मग मीच जातो. आणि पार्थ जातो आणि स्वतःला खोलीत लॉक करून घेतो. तर नंदिनीसुद्धा, शी मला तुम्हा दोघांकडनं ही अपेक्षा नव्हती, मला कळत नाही आहे मी काय करू असं म्हणते आणि तीसुद्धा जाऊन खोलीत स्वतःला लॉक करून घेते आणि जीवाला म्हणते, अजिबात खोलीचं दार ठोकायला येऊ नका मिस्टर जन्मीजय देशमुख. त्यानंतर आता इकडे जीवा आणि काव्याला कळत नसतं की काय करायचं. ते मालिनी काकूंकडे येतात आणि मालिनी काकूंना सांगत असतात की आम्ही दोघंही खोटं नाही बोलतो, आम्ही जे बोलतो आहे ते खरं आहे. आता आम्हा दोघांमध्ये काहीच नाही आहे, पण हे आता कसं आम्ही नंदिनी आणि पार्थला पटवून देऊ, आम्हाला खरंच नाही समजत आहे, प्लीज मदत करा आमची. त्याबरोबर मालिनी काकू त्या दोघांना धीर देतात, समजावून सांगतात की हे बघा, ते तुमचे जोडीदार आहेत. आता त्यांना कसं समजवायचं, काय समजवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. मी तुमची मदत करू शकते, पण त्या मी जास्त काहीच नाही करू शकत. आता तुम्हालाच तुमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. ठरवा आता कसं जिंकणार तुम्ही तुमच्या जोडीदारांचं मन. तुम्हाला विचार करावा लागेल, मन घट्ट करावं लागेल त्यांच्याशी बोलताना. आता त्या दोघांनाही धीर देतात, दिलासा देतात आणि जा त्यांच्याशी बोला, त्यांना समजवा, त्यांना पटवून द्या सगळं सत्य असं सांगतात. त्याबरोबर जीवा आणि काव्यसुद्धा हे ठरवतात की आम्ही या दोघांनाही समजावल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.